नमस्कार. सासू सून किचन मध्ये मी आशा, मी छाया आपले स्वागत करीत आहोत. आज आपण बनवतोय एक मसाले टाईपचा भात. सिंपल पुलाव. रात्रीच्या जेवणामध्ये. हा बघा, तांदूळ आपला घरगुती कोळम कणी आहे, कोळंबाची. ती धुवून स्वच्छ अर्धा एक तास ठेवलेले आहे. त्यात थोडंसं घालणारे मसूरची डाळ, हा बटाटा आणि हे कांदा, ही हिरवी मिरची लवंगी आहे आणि हे आल्याचे स्लाइस केलेले आहेत. हे बघा असे बारीक बारीक ते घालणार आहे. आणि हे टोमॅटो, अजून हे आलं लसूण आणि कोथिंबीर त्याचं वाटण केलं आहे. आणि किंचित असा थोडासा गरम मसाला आपला खडा फोडणीपुरता, एक तेजपान आणि हे थोडासा गूळ, कोथिंबीर, जिरे, हिंग, धनाजिरा पावडर आणि मीठ. इथे आपण कुकरमध्ये तेल तापवले. आता आपण सुरुवात करूया. मला वाटतं तेल भरपूर येतं. अरे बघ, हां, तर दुसरं आता टाकायची गरज नाही वाटत आहे मला. सुरुवात करूयात आपण. हां, पहिले टाकूया जिरं आणि तेजपत्ता, दालचिनी, सगळे आपले जे मसाले आहेत, खडे मसाले थोडे टाकून मिरची, काळं जिरं आणि लवंग आणि आल्याचे केलेले असले स्लाइस ते तेलातच टाकायचे. छान परतून झाले पाहिजे. हिंग प्रत्येक वेळेला आपण वापरतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपला हिंगा असतो. औषधी आहे ना. हां, आणि भरपूर असा कांदा घ्यायचा. भरपूर 2 मोठे मोठे कांदे कापले. त्याच्यातच सगळं टाकत जायचं. छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे. त्यातच जाऊ द्या आता बटाटा म्हणजे त्याला एक वेगळा वेळ द्यावा लागणार. जरा एक वाफ आपण काढून घेऊया. छान फ्राय होतं सगळं. आपण टाकूया आलं लसूण आणि कोथिंबिरीची वाटण. हां, आपण टाकूया हा थोडासा गूळ आणि हा सगळं एका मग एक टाकून टाकत द्यायचं. आणि हा धना पावडर दोन चमचे. ते आपण घरी करतो धनाजिरा पावडर. तुम्हाला तर माहीतच आहे. आणि वेगवेगळी डाळ छान नरमपणा येणार भाताला डाळीमुळं. अगदी शॉर्टकट मेनू करायचा आहे. घरात भाजी पण अवेलेबल नाही आहे, त्यावेळेस एकदम झटपट होणारा हा पदार्थ. एक नंबर. गाईच्या कामाला तर एक नंबर. आता आपले छोले आहेत बनवलेले. म्हटलं आता काय बनवायचं, मग छोल्याबरोबर हा भात बनवायचा ठरवलं. छान आपण एकजीव करून घेऊया. आणि लगेच मीठ पण टाकून देऊया. चवीनुसार जास्त याला तांदूळ 2 चमचे मीठ. आता इतर आता कुठला गरम मसाला टाकायची गरज नाही, कारण छोले पण तसे छोल्यामध्ये आपलं ऑलरेडी सगळे मसाले मसाले आहेत. त्यामुळे थोडा मला साधाच बनवायचा. लाईट बनतात. त्यामुळे तुम्ही बघू शकता की आपण खडे मसाले सुद्धा मोजकेच घेतले आणि आलं लसूण सुद्धा खूप मोजके. अजून एक वाफ काढू द्यायची. 2 मिनटं सगळं टाकून झालं तर फक्त पाणी टाकायचं.
छान वाफ आली बघा. एक मिनिट शिजेपर्यंत छान फ्राय झालं. सुगंध तर किती दरवळतोय. आपला तांदूळ आपण घेतलं. चविष्ट असा हा कोळंबा कढी आहे. खायला चांगला लागतो. तुम्हाला आवडेल तो कुठलाही तुम्ही वापरू शकता. तुम्ही अगदी बिर्याणी राईस सुद्धा वापरू शकता. इंद्रायणी पण छान. आपण व्हाईटमध्येच बनवतो कारण आपण छोले सोबत खाणार आहोत. त्याला एक कलर आहे. हां, कलर दुसरा काही टाकायचा नाही. ज्याला आवडला असता तोच गेला का बाहेर जेवायला. वाटण्याचं पाणी मिक्सरचं घालून घेतलेलं. तांदळाचं पाणी घेतलं. गरम पाणी झालेलं आहे. हे आता आपण टाकणार आहे. पाणी आणि केलं की आपण मस्तपैकी कुकर बंद करून देणार. हो. किती शिट्टी काढायची? एकच शिट्टी. एकच शिट्टी. एक शिट्टी. जास्त नाही. कारण का मोठा आहे ना तो. भरपूर गॅस हवा भरते ना त्याच्यात. हो. थोडा नरम झाला पाहिजे म्हणून अजून थोडं पाणी टाकतो. किती ग्लास टाकले? 7 ग्लास होतं तर आपण आता 6 ग्लास पाणी वापरले. हो. 3 ग्लासाला 6 ग्लास पाणी. आपण लावून घेऊया झाकण. तर आपण मस्त एक शिट्टी काढून घेणार आहोत. झाकण लावून घेऊयात. झाल्यावर तुम्हाला दाखवते. बघा किती छान वाफ आले आणि भाताचा कलर सुद्धा बघा. भात आणि सुगंध वा वा. एक नंबर सुगंध. हा 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 असं वाटतं कधी खाते. खा खा. छान मिक्स करून घेऊयात आपण. सर्व करून घेऊया. एक नंबर. किती वाफळता मस्त गरम गरम पुलाव विथ छोले विथ पापड लोणचं जे तुम्हाला त्याच्यासोबत अजून सर्व करायचं सगळं. त्याच्यावर अजून तुम्ही कोथिंबीर पुढे आपली कोथिंबीर तुपाची भात तुम्हाला जे आवडेल ते टाकून खा. बघा तयार आहे आपला गरमागरम असा पुलाव छोले. कशी वाटली आजची रेसिपी? कशी वाटली आम्हाला कळवत राहा. आणि आमचा पुलाव तुम्हाला आवडला का हे सुद्धा आम्हाला कळवत राहा. अगदी शॉर्टकट मेनू. घरात भाजी अवेलेबल नसताना तुम्ही बघू शकता फक्त कांदा टोमॅटो बटाटा आलं लसूण ह्याच्यामध्ये आपण इतका सुंदर आणि अप्रतिम अति चविष्ट असा हा पुलाव बनवलेला आहे. तर मंडळी एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आम्हाला कळवत राहा. आमच्या चॅनलवर कमेंट करत राहा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत सगळ्यांनी खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. चला टाटा बाय बाय, सी यू. थँक्यू.